बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या झाली आहे। दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरातील जंगपुरा भोगल लेनमधील ही घटना आहे। पार्किंगच्या वादातून आसिफ कुरेशीची हत्या झाली आहे। पोलिसांनी ही माहिती दिली आहे। या प्रकरणामधील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर कपिल शर्माला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली आहे। कपिल शर्माच्या कॅफेवरील गोळीबारानंतर पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे। धमकीनंतर मुंबई पोलिसांकडून पडताळणी सुरू करण्यात आली आहे। कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर देखील गोळीबाराची घटना घडलेली होती आणि त्यानंतर आता लक्ष्य कॅनडा नाही तर मुंबई असेल अशा प्रकारची धमकी कपिल शर्माला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून देण्यात आली आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। कॉमेडी ॲक्टर कपिल शर्माच्या घराबाहेर सध्या मी उभे आहेत। तुम्ही बघू शकता याच इमारतीमध्ये कपिल शर्मा त्यांच्या कुटुंबियासह राहतो। कॉमेडी अभिनेता कपिल शर्माला पुन्हा एकदा सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोई गँगने धमकी दिली आहे। यावेळी लक्ष्य कॅनडा नसून मुंबई असेल असे धमकीतलेले आहे। कॉमेडियन ॲक्टर कपिल शर्माच्या कॅफेमध्ये गोळीबार झाला होता, त्यानंतर त्याला दुसरी धमकी देण्यात आली आहे। तुम्हाला सांगू की धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलीस सध्या या पोस्टची पडताळणी करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मुंबई।